नमस्कार मित्रांनो, आर्जेट शेडफोर मध्ये तुमचं स्वागत आहे. तर बऱ्याच लोकांची रिक्वेस्ट होती की बाबा इंडिकेटर आपला कसं काम करतो किंवा काय याच्या डिटेल्स त्यांना हव्या होत्या. तर तुम्ही बघू शकताय आपण जो आपला इंडिकेटर आहे आरजे गोल्ड अपेक्स प्रो. तर हा आपण तुम्ही अप्लाय केला की ह्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिला काम करायचं आहे ते आपल्याला 3 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती काम करायचं आहे. बाकी अदर टाइम फ्रेम वरती आपण काम करत नाहीये. याचे काही थोडे सेटिंग्स आहेत ते मी ज्यावेळी तुम्हाला इंडिकेटर प्रोव्हाइड करेन त्यावेळी मी तुम्हाला देईन. पण तुम्हाला जस्ट एक रिव्ह्यू देतो मी इंडिकेटरचा. तर आता ह्यामध्ये तुम्ही बघू शकता यामध्ये आपले दोन स्ट्रॅटेजी यूज करतो आपण यामध्ये. एक आहे ती मॉर्निंग स्नायपर म्हणून आहे आणि एक जी असेल ती जी इव्हिनिंगला असते, बरोबर. तर त्याचं इव्हिनिंग हंटर म्हणून म्हणतो आपण त्याला. तर मॉर्निंग आणि इव्हिनिंग अशा दोन सेशन मध्ये आपण काम करतो यामध्ये. तर आज बघितलं तर इथं ब्रेकआउट दिलता ह्या कॅन्डलने आपल्याला, पण ही होती 5:27 ची होती. आपण 5:30 नंतरचे ह्यामध्ये आपण ट्रेड्स पकडतो. ह्या कॅन्डल होती आपली टॅप एंट्री होती, पण ही कॅन्डलच एवढी मोठी बनलेली की जवळजवळ तुम्ही जर बघितला तर ही कॅन्डल आहे साधारणतः 170 बिप्सची. सो आपण हा इग्नोर केला ट्रेड. इथे आपल्याला ट्रेड भेटलेला आज मॉर्निंगला. इथे टॅप एंट्री होती, ह्याच्या लोच्या खाली आपल्याला सेल करायचं होतं आणि तुम्ही बघू शकता आपल्याला साधारणतः 70 पिप्सचा एसएल बसत होता आणि आपलं फर्स्ट टार्गेट जे होतं ते 150 पिप्सचं होतं, जे की ह्या कॅन्डलने आपलं अचीव केलं. आणि फर्दर तुम्ही जर ट्रेल करत गेला असता याला तर जवळजवळ आपल्याला ह्यामध्ये तुम्ही पाहिलं तर ह्यामध्ये तुम्हाला 280 पिप्स भेटलेले आहेत. ओके. तर आता आपल्याला ऑलरेडी इथे एक टॅपची एंट्री भेटलेली, तर त्यानंतर आपण टॅपची एंट्री सेकंड घेत नाही की जी आपल्याला मार्केटने इथं दिलेली आहे, पण आपण ही घेतली नसती. आपल्याला ब्रेकआउटची जर आता एंट्री भेटली तरच आपण घेतली असती. तर आता आपण जो आपला मॉर्निंग सेशन असतो तो 9:30 पर्यंत असतोय. शक्यतो सकाळचे व्हॉल्यूम चांगले असतात म्हणून आपण त्यामध्ये काम करतो. त्यानंतर पण आपल्याला इथे एंट्री भेटली, ऍक्टिव्ह नाही झाली, ही भेटली. ह्यामध्ये पण तुम्हाला ऑलमोस्ट 150 पिप्सच्या आसपास भेटलेत, पण हे आपण घेत नाही कारण आपल्याला कमी ट्रेड पाहिजेत आणि व्हॉल्यूम मधले ट्रेड्स पाहिजेत. तुम्ही सेकंड बघू शकता ह्यामध्ये. आता काल संध्याकाळचं आपण बघू. काल संध्याकाळचं तुम्ही बघितलं त्यामध्ये इव्हनिंग हंटर जो आपला संध्याकाळ सेशन ऍक्टिव्ह झाला, तर ह्या कॅन्डल हायच्या वरती आपली एंट्री होती. इथे जर तुम्ही बघितलं तर एसएल होता आपला साधारणतः 50 पिप्सचा आणि ह्यांनी जवळजवळ आपल्याला 78 पिप्सचं टार्गेट दिलेलं. आणि त्यानंतर मग मार्केट न्यूज होती, ट्रम्पचा स्पीच चालू होता. त्यानंतर मार्केटनं इथे फॉल दिला. त्यानंतर हे ब्रेकडाऊन आलेलं, पण ही सुद्धा कॅन्डल जर तुम्ही बघितली तर आपण ह्यामध्ये नाही एंट्री घेऊ शकत कारण ऑलमोस्ट 200 पिप्सची कॅन्डल बनलेली. मग कालच्या दिवसात आपल्याला इव्हिनिंगच्या ह्याला एकच ट्रेड भेटला, ज्यामध्ये आपल्याला 1:1.5 पर्यंत टार्गेट भेटलेलं. काल सकाळचं जर बघितलं आपण, तुम्ही मॉर्निंगला बघू शकताय ह्या कॅन्डलने एंट्री दिलेली आणि ऑलमोस्ट इथून आपल्याला आहे ना ह्याच्या हायच्या वरती जर आपण एंट्री घेतली असती तर साधारणतः तुम्हाला इथे 540 किंवा 520 पिप्सच्या आसपास टार्गेट भेटलेलं. ओके. त्यानंतर ही एंट्री आपल्याला काय घेण्याची गरज नव्हती कारण जर 500 पिप्सची जर मुवमेंट झाली असेल त्यानंतर जर आपण बायची ऑपॉर्च्युनिटी शोधत असू मार्केटमध्ये तर थोडं ते रिस्की होतं. आता ही जर कॅन्डल या सपोर्टला आली असती, इथे टाइम एंट्री जर भेटली असते तर आपण इथं नक्की बाय केला असता. पण वरती जाऊन बाय करणं म्हणजे थोडं रिस्की राहतं यामध्ये. त्यानंतर त्याच्या अगोदर दिवशी जर बघितलं इव्हनिंग हंटरचा जो आपला आहे सेशन, इथे तुम्ही बघू शकता इथं आपल्याला बायची एंट्री होती. हायच्या वरती बाय होता, याच्या खाली आपला एसएल होता, एसएल झालेला नाहीये. 50-55 पिप्सचा एसएल होता आपल्या ह्यामध्ये आणि इथे जवळजवळ आपल्याला 160 पिप्स यामध्ये भेटलेत. फक्त आपल्या इंडिकेटरचं एक गोष्ट आहे की बाबा तुम्हाला सेशन म्हणजे आपला समजा इव्हिनिंग हंटर आपलं जे आहे, तर ह्याच्या फर्स्ट जो सिग्नल भेटेल तो आपल्याला मिस नाही करायचा. कारण फर्स्ट सिग्नल म्हणजे ट्रेंडची सुरुवात असते. ते जर तुम्ही मिस केलं तर मग तुम्हाला नंतरच्या एंट्रीमध्ये ऑलरेडी मुवमेंट होऊन गेलेली असते आणि मग आपण एंट्री घेतो त्यामध्ये ट्रॅप होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर तुम्ही प्रत्येक ह्याच्यात जर बघितला, आता इथे सुद्धा बघा तुम्ही, इथे आपल्याला एंट्री आली होती पण ही ऍक्टिव्ह नाही झाली, याच्या लोच्या खाली मार्केट आलं नाहीये. त्यानंतर इथे एक आपल्याला एंट्री भेटली, ह्याचा आपला एसएल गेला. एसएल किती पिप्सचा होता? 40 पिप्सचा एसएल गेला. त्यानंतर परत आपल्याला इथे एंट्री भेटली टॅपची. इथून ऑलमोस्ट आपल्याला जवळजवळ 76 पिप्सचं टार्गेट भेटलंय. त्यानंतर परत आपली तिसरी एंट्री इथे होती. इथून जर तुम्ही बघितलं तर सेशन संपेपर्यंत आपल्याला 60 पिप्स किंवा इथनं कंटिन्यू मार्केट तुम्हाला अपसाईडला गेलेलं दिसेल. 200-250 पिप्स इथून सुद्धा आपल्याला भेटलेलं आहे. सेम तसंच जर तुम्ही बघितला इथे मार्केटने आपल्याला काय केलंय, एक एसएल आपला गेला इथं. समजा किती पिप्सचा? 34 पिप्सचा एसएल गेला, इथे ऍक्टिव्ह झालेला, इथं आपला एसएल गेला. त्यानंतर मार्केटने इथं बाय दिलाय आपल्याला. इथून आपल्याला ऑलमोस्ट जवळजवळ 40-45 पिप्सचं टार्गेट भेटले कारण मार्केट साईडवेज होतं. त्यामुळे इथे दोन ट्रेड मध्ये आपल्याला एक एसएल गेला आणि एकामध्ये आपलं टीपी आलेला आहे 1:1चा. त्यानंतर जर तुम्ही इथे बघितला मॉर्निंगला, मॉर्निंगला इथे एंट्री दिलेली आहे आपल्याला
इथून ऑलमोस्ट आपल्याला 140-50 पिप्सच्या आसपास टार्गेट आले. परत सेलची एंट्री भेटली आपल्याला या कॅन्डलला. इथून जर तुम्ही बघितला तर ऑलमोस्ट जवळजवळ 210 पिप्स, म्हणजे सकाळी आपल्याला 200-300 पिप्सचे आपले टार्गेट अचीव झालेले आहेत ह्यामध्ये. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला इथे आपल्या इव्हनिंगचा सेशन चालू झाला. इथे आपल्याला टॅपची एंट्री होती. एस एल खाली होता आपला 70-75 पिप्सचा एस एल होता आणि टार्गेट जवळजवळ आपल्याला 1:150 पिप्स ह्यामध्ये भेटलेलं आहे. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं ना, आपल्याला जर इथून बाय भेटलेला, म्हणजे मार्केटने इथून ट्रॅव्हल केलं किती पिप्स, जवळजवळ 250 पिप्स ट्रॅव्हल केलंय. मग इथं जाऊन आपण बाय घेणं म्हणजे थोडं रिस्की होतं यामध्ये. त्यानंतर सेलचा सिग्नल आला, हा सुद्धा आपल्याला पकडायला रिस्की होता, कारण जवळजवळ 150 पिप्सची कॅन्डल बनलेली. पण इथून सुद्धा तुम्ही बघू शकताय त्या कॅन्डल नंतर 400-450 पिप्स परत मार्केट खाली आलंय. त्यानंतर तुम्ही बघू शकता हा मॉर्निंग सेशनचा. ही एंट्री आपली ऍक्टिव्ह झालेली नव्हती, कारण ह्या लोच्या कॅन्डलच्या लोच्या खाली मार्केट निघालं नाही. त्यानंतर ही एंट्री आपली ऍक्टिव्ह झाली, किती 25 पिप्सचा एस एल होता आणि ह्यामध्ये आपल्याला जवळजवळ 70-75 पिप्सचं टार्गेट आलेलं आहे. इथे एक आपला एस एल गेला असेल ह्यामध्ये, 40-45 पिप्स आपला एस एल ह्यामध्ये गेला असं आपण समजू. सेकंड एंट्री इथं आपल्याला भेटली, ह्याने जवळजवळ आपल्याला ऑलमोस्ट 70-80 पिप्सचं टार्गेट दिलेलं आहे. म्हणजे आपण मॅक्स 3 ट्रेड घेतो यामध्ये. हा आपला पहिला ट्रेड होता, हा सेकंड आणि हा थर्ड. 2 ट्रेड मध्ये आपलं टार्गेट आलं, एका ट्रेड मध्ये आपला एस एल गेलेला आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितलं, इथे आपल्याला ब्रेकडाऊन भेटला. ह्या कॅन्डलचा लो ब्रेक झाला. हायचा एस एल होता 70 पिप्सचा आणि ऑलमोस्ट ह्या जर तुम्ही बघितलं ह्याने तर जवळजवळ 220 पिप्सचं टार्गेट तुम्हाला ह्यामध्ये सुद्धा भेटलेलं आहे. म्हणजे तुम्ही बघताय की ट्रेड्स कमी भेटतात आपल्याला एका सेशन मध्ये, दोन तीन मॅक्स ट्रेड भेटतात, पण जे भेटतायत ते एकदम क्वालिटी ट्रेड भेटतात ह्यामध्ये. सेम तुम्ही ह्या कॅन्डलला जर हायच्या वरती एंट्री घेतली असती, त्याच्या लोचा एस एल मोठा होता, यामध्ये रिट्रेसमेंटवर तुम्ही घेऊ शकला असता. 110 पिप्सचा एस एल आहे, तरी पण आपल्याला 1:2 ह्याने दिलेला आहे. 220 पिप्सच्या आसपास इथं टार्गेट तुमचा अचीव झालेला आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितला, सेम इथे टॅपची एंट्री होती, लोच्या खाली एंट्री होती, हायचा एस एल होता, ह्याने सुद्धा तुम्हाला जवळजवळ 40-50 पिप्सचा टार्गेट दिलाय. त्यानंतर इथे तुम्हाला सेकंड एंट्री भेटले, 57 पिप्सचा एस एल होता. वन वे इथं आपल्याला 180 पिप्स यामध्ये भेटलेले आहेत. तर अशा प्रकारे आपला हा गोल्ड मध्ये इंडिकेटर काम करतो. तुम्ही किती मागे जाऊन बघितलं, तुम्हाला अशाच एंट्री भेटत जातील. फक्त आपल्याला काय की मॉर्निंग 5:30चं सेशन आणि संध्याकाळी 6:30चं सेशन आपल्याला मिस करायचं नाही. त्यामध्ये जो पहिला सिग्नल येईल तो ऑलवेज आपल्याला घ्यायचा आहे. समजा बायचान्स आपला पहिल्या सिग्नल मध्ये एस एल गेला, तर मग आपण सेकंड सिग्नल ह्यामध्ये घेऊ शकतो. तर असा आपला इंडिकेटर काम करतोय. जर कुणाला हवा असेल तर तुम्ही मला त्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकता, आपण इंडिकेटर प्रोव्हाइड करून देऊ. थँक्यू.